तुम्ही फोटो पाहिलाय का? एक लक्षात घ्या, जेव्हा दाऊदच्या साथीदारासंदर्भात 93च्या बॉम्ब ब्लास्टच्या संदर्भात आम्ही जेव्हा कुठला दावा करतो, आम्ही फोटोग्राफ दाखवतो, व्हिडिओ दाखवतो, मी तेव्हाही बोललो की बॉम्ब ब्लास्ट म्हणजे 257 जे निरपराध मुंबईकर मेले, तो काही काँग्रेसचा मेला, भाजपचा मेला, शिवसेनेचा मेला असं कोणी बघितलं नाही. बॉम्ब ब्लास्ट वाल्यांनी उडवताना सगळ्यांना समान उडून टाकलं. मग ह्याच्यामध्ये राजकारण कसं होऊ शकतं? ह्याच्यामध्ये वैयक्तिक हिशोब चुकवण्याचे प्रकार कसे होऊ शकतात? म्हणून माझा मुद्दा असा, ह्याच्यामध्ये राजकारण काही न करता ते जे काही पार्टीचे फोटोग्राफ आणि व्हिडिओ आम्ही दाखवले ते बडगुजरच्या फार्म हाऊसवर होते. प्रायव्हेट पार्टी त्यांनी बोलवली होती, कोणाचा असा सार्वजनिक उत्सव नव्हता. माझ्या घरात मी अगर पार्टी करण्याचं ठरवलं तर मी आमंत्रण कोणाला द्यायचं हे मी ठरवणार. तसं बडगुजरनी त्या संबंधित लोकांना स्वतः आमंत्रण केलेलं दिलेलं, तर तो प्रकारच वेगळे आहे. मग कसं होऊ शकतं? म्हणजे काँग्रेस का हात हे दहशतवाद्यांचे साथ के काँग्रेस हा दाऊद इब्राहिम हा त्यांचा जावई हे परत एकदा सिद्ध होत आहे ना. मग ह्या संबंधित आमदारांनी हेही सांगावं की तो दाऊद मेलाय काय जिवंत आहे. आता हे त्यांच्या घरातले घरगडीत सारखे झाले हे काँग्रेसचे नेते. मग सांगावं ना, विष प्रयोग झालाय, तो जिवंत आहे का मेलाय हे पण आमदारांनी. जे काही ताडा लावण्यात आला, त्यांची जे काही प्रॉपर्टी जप्त करण्यात आली, त्यानंतर ते ताडा म्हणजे त्याची अशा एका दहशतवाद्या बाबतीमध्ये ह्यांना एवढी अंतर्गत माहिती कशी आहे या बाबतीची खरं म्हटलं चौकशी झाली पाहिजे. इथे येऊन पत्रकारांसमोर घ्यायचा नाही आणि आतमध्ये आल्यानंतर ना, मैदानात आल्यानंतर विचारू त्यांना तुमच्याकडे काय माहिती आहे ना, तरच त्यांना अटक केली पाहिजे. कशी माहिती त्यांच्याकडे दहशतवाद्यांची एवढी? दाऊदच्या घरात काय चहा पाजण्यासाठी असतात का हे लोक? मग सांगायला पाहिजे ना आम्हाला, दाऊद का एवढा लाडका झालाय का या लोकांचा? हेच तर त्या वोरा समितीच्या रिपोर्ट मध्ये आलेलं आहे. ते काँग्रेसच्या नेत्यांचा आणि दाऊदचे काय संबंध होते हे त्या वोरा समितीच्या रिपोर्ट मध्ये आलंय. हेच आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. आता उद्धव ठाकरेचं दिल्लीचं प्रायव्हेट फ्लाईट कसं उडणार? असे मोर्चे काढले नाहीत, खाण्यापिण्याचे वांदे कसं बोलतो तुम्ही? गाडीचं पेट्रोल कोण भरणार? गाडीचे हप्ते कोण भरणार? मुलाला स्वेटर कोण घालणार? आता 31 डिसेंबर येत आहे, पार्टीचे पैसे लागतात. काय बोलता तुम्ही?